शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची उपासना आपण प्रभूच्या हातात देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तू जगाचा निर्माण करता आहेस आणि आमचा उद्धारक देव आहेस. हे किती अद्भुत नातं आहे प्रभू. आम्ही खरोखरच तुझे ऋणी आहोत की तू आमच्यावर एवढं प्रेम करतोस. आजच्या ह्या नवीन दिवसाबद्दल, नवीन रविवारबद्दल, तुझ्या उपासनेचा वार आम्हाला दिलास याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि बाप्पा, आम्ही आज जी उपासना करणार आहोत, स्तुती स्तोत्र गाणार आहोत, तुझं वचन वाचणार आहोत, तुझ्या वचनामधून तुझा संदेश ऐकणार आहोत आणि प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहोत. या सर्वांमध्ये तुझं गौरव होऊ दे, तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. प्रभुदेवा, आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं म्हणून या उपासनेचा उपयोग कर, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. आमची उपासना मान्य करून घे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आज प्रभूची उपकार स्तुती करण्यासाठी स्तुतिगीतं घेऊन पुण्याहून सिस्टर पल्लवी आणि साक्षी मिस्त्री आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रभूची उपकार स्तुती करूया या गीतांद्वारे. गुड मॉर्निंग प्रियांनो, शालोम, सुप्रभात. प्रियांनो, आज पुन्हा एक वेळ परमेश्वर देवानी आपल्याला या संडेच्या दिवशी पुन्हा ऑनलाईन एकत्र केलेलं आहे. आणि आपण जिथे कुठे आहात, मी आपल्याला विनंती करते की उपासना संगीतामधून गीत नंबर 109 हे आपण गाऊया. उपासना संगीतामधून गीत नंबर 109 हे गाऊया. आपली उपासना संगीताची पुस्तकं असतील जवळ तर उघडा आणि गीत नंबर 109 वर जा. प्रियांनो, कारण की स्तोत्रसंहिता 100 मध्ये दावीद असं म्हणतो की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या करुणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचे धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. देवबापाची स्तुती असो. ग्लोरी बी टू गॉड. हालेलुया. प्रियांनो, आपण जिथे कुठे आहात माझ्या बरोबर जॉईन करा प्लीज. धान्य
सर्व मान महिमा गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला असो. तो प्रभूंचे प्रभू आणि राजाचा राजा आहे. ग्लोरी बी टू गॉड. थँक्यू ऑल ऑफ अस फॉर जॉईनिंग अस. ग्लोरी बी टू गॉड. गॉड ब्लेस यू ऑल. गुड मॉर्निंग प्रियानो. शालोम, सुप्रभात, शुभ प्रभात. आज पुन्हा एक वेळ परमेश्वर देवबापांनी आपल्याला एकत्र केलेला आहे ऑनलाईन द्वारे. त्यासाठी आपण देवबापाला आभार मानूया, त्याला धन्यवाद देऊया. कारण की हे टेक्नॉलॉजी यूज करण्यासाठी हे परमेश्वर देवबापांनी आपल्याला विजडम दिलेला आहे. सगळ्यांनाच या गोष्टी मिळत नाही, परंतु आपल्यासाठी त्यांनी हा मार्ग ओपन ठेवलेला आहे. त्यासाठी आपण देवबापाला धन्यवाद देऊया आणि आपण त्या दिवसाची आठवण करूया की 2024 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्यासाठी मारला गेला. प्रियांनो, त्यांनी कुठलंही पाप केलं नव्हतं, त्यांनी कुठलीही चूक केली नव्हती, त्यांनी कोणाला कधीही त्रास दिलेला नव्हता, त्यांनी कधीही कुठला अपराध केलेला नव्हता, कुठलाही गुन्हा त्यांनी केलेला नव्हता. पण त्यांनी आपल्याला होणारी शिक्षा त्यांनी स्वतःवर घेतली. तो स्वतः पाप झाला, तो स्वतः आपल्यासाठी श्रापित झाला आणि आपला जो अपमान होणार होता त्याच्या नावामुळे तो त्यांनी स्वतःवर घेतला. आपल्या नावासाठी त्यांनी स्वतः त्याचा छळ सहन केला. प्रियांनो, त्याच्या हातामध्ये आणि पायामध्ये खिळे ठोकले गेले आणि त्याला क्रूस खांबावर लटकवलं गेलं. त्याच्या कुशीमध्ये भाला भोकसला गेला आणि त्याचप्रमाणे प्रियांनो, त्याच्या दाढीचे केस उपडले गेले. त्याच्या तोंडावर लोकांनी चपडाखा मारल्या आणि त्याच्या तोंडावर ते थुंकले सुद्धा, त्याला चिडवलं सुद्धा, त्याच्यावर हसले सुद्धा. प्रियांनो, परंतु तरी सुद्धा हा प्रभू येशू ख्रिस्त जो आपला देव आहे, जो आपला एकुलता एक परमेश्वर आहे, त्यांनी हे सगळं काही सहन केलं. का? कारण आपल्याला होणाऱ्या या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जावं लागू नये म्हणून. प्रियांनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर मारलं गेलं, तो मेला, तो पुरला गेला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला सुद्धा आणि आतापर्यंत तो जिवंत आहे. आणि म्हणूनच आपण त्या देवबापाची स्तुती करणार आहोत. त्याच्या स्तुतीसाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. प्रियांनो, ही परमेश्वर देव पित्याची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि आपल्या स्वर्गीय पित्याची ही आपल्यासाठी योजना होती. त्यांनी शेवटपर्यंत त्याच्या आज्ञेचं पालन केलं आणि फिलिप्पियरास पत्र आपल्याला असं सांगतं की ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केलं आणि सर्व नावांहून जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं. आणि ते कुठलं नाव आहे प्रियांनो? येशू नाम, येशू नाम, येशू नाम. चला प्रियांनो, आपण त्याची स्तुती करूया. ग्लोरी बी टू गॉड, प्रेज बी टू गॉड, हालेलुया. येशू नाम हे सर्व नावाहून श्रेष्ठ आहे.
ते पवित्र आहे, ते सत्य आहे. ग्लोरी बी टू गॉड. थँक्यू. पल्लवीताई आणि साक्षी, या सुंदर गीतांमधून तुम्ही आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, सुंदर गाणी दिलीत, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. पश्चिम मालाड, मुंबई येथून सिस्टर निर्मला सूर्यगंध आज प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. प्रभूमध्ये सर्वांना शालोम सलाम. आजच्या या शास्त्र भागातून आपण प्रभूचे वचन वाचणार आहोत. पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय, पहिली 5 वचने. वडिलांना बोध. तुम्हातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी, तो मी असा बोध करीतो. तुम्हातील देवाच्या कल्पाचे पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कल्पाला कित्ते व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन रहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा. कारण देव गर्विष्ठांचा विरोध करीतो आणि लीनावर कृपा करीतो. प्रभू वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देवो. निर्मलाताई, प्रभूचं वचन वाचण्यात तुम्ही आमचं सहाय्य केलं, आपला वेळ दिलात आणि उत्साह दाखवलात, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान घेऊन प्रभूच्या चरणी येऊया आणि उपासना संगीतामधून हे सुंदर गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 322 नंबरचं गीत गाऊया. सर्वांच्या परिचयाचं गीत आहे, येशूची सेवा आवडे. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे. तो दावी फार करुणा, माझ्यात तोष मावेना. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद करेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. केला करार निश्चय, दिली प्रभूने अभय. अंदेशा का आता जीवा, विसावा घे जा गौरवा. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत
आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना धन्यवाद धन्यवाद प्रभुने केला जय उद्धार तो राहू दे जवळी नित्याने तोची सांभाळी सुखद स्वर्गी आणूने ठेविल तो स्वसदनी धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना धन्यवाद धन्यवाद प्रभुने केला जय उद्धार प्रेमळ माझा प्रभु तो दास सुखी मी हर्षतो का करू घोर धन्य मी करी उल्लास नेहाने धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना धन्यवाद धन्यवाद प्रभुने केला जय उद्धार. प्रार्थना करूया आणि आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया. आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तू आमची काळजी घेतोस, आम्हाला सर्व काही पुरवतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला देतोस. आम्ही प्रत्येक श्वास जो घेतो तो तुझ्या कृपेमुळे आहे आणि म्हणून आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. प्रभू, तू आमच्यावर कितीतरी उपकार केले आहेत. त्या उपकारांची जाणीव ठेवून प्रभू, अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर. हे दान आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझे अनेक महान आशीर्वाद आणण्यासाठी होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. प्रभू, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आणि देवाचा संदेश आज आपल्यापर्यंत आणत आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? प्रत्येक रविवारी या माध्यमातून आपली भेट होते. मला खूप आनंद वाटतो. अर्थात तुम्ही मला पाहू शकता, परंतु मी तुम्हाला पाहू शकत नाही. परंतु माझा विश्वास आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी प्रभू तुम्हाला आशीर्वाद देत आहे.
प्रभू तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चालवत आहे, मार्गदर्शन करत आहे, त्याची कृपा तुम्हाला पुरवत आहे, तुम्हाला आशीर्वाद देत आहे, हा माझा विश्वास आहे आणि त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता, फोन करता, सांगता आणि या भक्तीच्या द्वारे प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे, त्याच्या वचनाद्वारे प्रभू तुमच्याशी बोलत आहे, हे आम्हाला ऐकायला मिळतं आणि खूप आनंद वाटतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून गेली 4 वर्ष आपण ही भक्ती चालवत आहोत. दर रविवारी न चुकता या भक्तीचं प्रसारण होत असतं आणि जरी मी प्रवास करत असलो तरीसुद्धा त्या ठिकाणाहून सुद्धा मी माझे संदेश रेकॉर्ड करतो आणि माझे बंधू पीटर यांना पाठवतो. ते त्याच्यावर सर्व एडिटिंग आणि सर्व काही सोपस्कार करतात आणि शनिवारी संध्याकाळी या भक्तीची लिंक सर्वत्र पाठवले जाते. मला असं वाटतं जवळजवळ 500 लोकांना आम्ही हे पाठवतो आणि अनेक जण हे पाहतात. त्याबद्दल आम्ही प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. प्रभूनं आम्हाला आजपर्यंत कृपा पुरवली, आमचं सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांच्या सहभागाबद्दल, तुमच्या प्रार्थनांबद्दल, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही जे काही मदत करता त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. गेल्या रविवारच्या भक्तीमध्ये ब्रदर संजीव हिवाळे यांनी मराठीमध्ये शास्त्र वाचन केलं आणि इंग्रजीमध्ये सिस्टर रूथ मावस्कर ज्या सर्बियामध्ये असतात त्यांनी शास्त्र वाचन केलं. त्याबद्दल या दोघांचा मी आभारी आहे. आजच्या भक्तीमध्ये मराठीमध्ये सिस्टर निर्मला सूर्यगंध ज्या मालाडमध्ये मुंबईमध्ये असतात त्यांनी शास्त्र वाचन केलं. त्यांना पुष्कळ अडचणी आल्या तरीसुद्धा मी त्यांना उत्तेजन देत राहिलो आणि त्यांनी हे शास्त्र वाचन पूर्ण केलं आणि पाठवलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इंग्रजीमध्ये ब्रदर रवींद्र भोसले यांनी शास्त्र वाचन केलं. त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. ब्रदर रवींद्र आणि त्यांची पत्नी दीपाली यांनी आम्हाला फार मोठी मदत केली. ज्यावेळेस पीटरचं डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्याला स्वतःला कॉम्प्युटरवर काही काम करता येत नव्हतं, त्यावेळेस सिस्टर दीपाली स्वतः पुढे आल्या आणि म्हटलं की मी मदत करेन आणि त्यांनी आम्हाला फार सुंदर यामध्ये मदत केली बरेच आठवडे. त्याचप्रकारे अभिषेक जाधव यांनीसुद्धा मदत केली. त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. आपण आपल्या शास्त्रभागाकडे वळूया. पेत्राचं पहिले पत्र याचा अभ्यास आपण करत आहोत आणि आपण शेवटल्या सेशनमध्ये सत्रामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला माहीत आहे की मी नेहमीप्रमाणे अभ्यास यावेळेस करत नाही. आपण फार मोठा शास्त्रभाग निवडलेला आहे. या पत्राचे आपण 5 भाग केलेले आहेत आणि त्या 5 भागांवर आपण मनन करत आहोत, चिंतन करत आहोत आणि अभ्यास करत आहोत. आणि आज शेवटला भाग आपण पाहणार आहोत. पेत्राचं पहिले पत्राचा 5वा अध्याय 1 ते 11 ही वचनं कदाचित आज संपवण्याचा प्रयत्न करू आणि मग शेवटी त्याचा समारोप जो आहे तो पुढच्या रविवारी आपण कदाचित करू. पेत्राचं पहिले पत्र याचा अभ्यास करत असताना आपण कृपा हा शब्द निवडला. रायरी स्टडी बायबल ज्याच्यामधून ही आउटलाईन मी घेतलेली आहे, हा आराखडा मी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा आराखडा दिलेला आहे आणि मग मी स्वतः तो डेव्हलप केलेला आहे. तर त्याच्यामध्ये कृपा या शब्दावर आधारित 5 विभाग यामध्ये करण्यात आलेले आहेत. तर पहिलं आपण पाहिलं की कृपा म्हणजे सुरक्षितता. पहिल्या अध्यायाचं 3रं वचन ते 12 वचनापर्यंत. त्यानंतर दुसरा भाग जो आपण पाहिला, कृपा म्हणजे संयम. ग्रेस मीन्स सोब्रायटी. पहिल्या अध्यायाचं 13 वचन ते दुसऱ्या अध्यायाचं 10 वचन. तिसरा भाग जो आपण पाहिला, ग्रेस मीन्स सबमिशन. कृपा म्हणजे अधीनता. दुसऱ्या अध्यायाचं 11 वचन ते तिसऱ्या अध्यायाचं 12 वचन आपण पाहिलं. चौथं जे आपण पाहिलं, ग्रेस मीन्स सफरिंग. तिसऱ्या अध्यायाचं 13 वचन ते चौथ्या अध्यायाचं 19 वचन. आणि आज आपण पाहणार आहोत ग्रेस मीन्स सर्व्हिस. कृपा म्हणजे सेवा. आणि म्हणूनच जे गीत मी निवडलं, दानार्पणाचं जे गीत मी गायलं, येशूची सेवा आवडे, त्याची सुरुवात ती आहे. 5वा अध्याय 1 ते 11 यावर आधारित हा 5वा विभाग आहे. आणि मग त्यानंतर जे समारोपाचे जे काही कॉमेंट्स आहेत, समारोपासंबंधी जे काही टिप्पणी पेत्राने केलेली आहे ती 12, 13 आणि 14 या 3 वचनांमध्ये केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पेत्राचं पहिले पत्र हे पुस्तक संपवणार आहोत.
या पत्राचा अभ्यास करत असताना प्रभूनं तुम्हाला काही शिकवलं असेल, प्रभूने तुम्हाला काही दाखवलं असेल, नवीन काहीतरी तुम्हाला दिसलं असेल तर जरूर आमच्याबरोबर शेअर करा आणि प्रभू तुमच्याशी काय बोललेलं आहे हे ऐकायला आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. पेत्राचं पहिले पत्र 5वा अध्याय 1ल्या वचनापासून आपण सुरू करूया. तुम्हातील वडिलांना जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी, तो मी असा बोध करतो. पेत्र आता स्वतःची ओळख करून देत आहे, स्वतःशी बोलत आहे. अर्थात तो सुरुवातीला सांगतो की तो वडिलांना बोलत आहे. मंडळीमध्ये जे वडील वर्ग आहेत, एल्डर्स आहेत, जे निवडलेले आहेत, जे देवानं निवडलेले आहेत. माणसानं निवडलेलं हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु देवानं त्यांना निवडलेलं आहे का हे महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत आहे की अनेक चर्चेसमध्ये वडिलांच्या ज्या निवडणुका होतात त्यामध्ये पुष्कळ राजकारण होतं. त्यामध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टींचं अवलंबन होतं आणि म्हणून ते देवाने निवडलेले असं आपल्याला म्हणता येणार नाही. माणसाने निवडलेले असू शकतील काही वडील, परंतु प्रश्न हा आहे की ते देवानं निवडलेले आहेत का. आणि अशा वडिलांना पेत्र संबोधित करत आहे. त्यांच्याशी बोलताना तो काय म्हणतो, मी तुमचा सोबतीचा वडील. किती सुंदर स्वतःची ओळख करून देतो. तो असं म्हणत नाही मी कोणी बिशप आहे, मी कोणी पालक आहे, मी कोणी अध्यक्ष आहे, मी कोणी हे आहे आणि ते आहे आणि माझा हा अधिकार आहे. अशा प्रकारे अधिकार गाजवत नाही तो, परंतु तो स्वतःला कमी करतो, स्वतःला नम्र करतो. तो म्हणतो मी तुमच्या बरोबरच आहे, तुमच्या कुठेतरी वर, तुम्ही माझ्याकडं पाहावं असा नाही, मी तुमच्या बरोबरच आहे. आणि ही नम्रता पहिल्या शिष्यांमध्ये, प्रेषितांमध्ये होती हे आपल्याला पाहायला मिळतं. आज कशा प्रकारचं चित्र आहे. पुष्कळ लोकांना पालकाची भीती वाटते. त्यांच्याशी कसं बोलायचं याची काळजी वाटते त्यांना. एक प्रकारचा दरारा काही पालकांचा असतो. हो, आध्यात्मिक त्यांचा दबाव असणं, आध्यात्मिकरित्या त्यांना सन्मान देणं हे फार चांगलं आहे, परंतु त्यांच्या भयामध्ये राहणं हे काही योग्य होणार नाही. पेत्र म्हणतो तुमचा सोबतीचा वडील. तो स्वतःला त्यांच्याच पातळीवर आणतो आणि त्यांच्याशी बोलतो. आणि ही फार चांगली गोष्ट आपण पेत्राकडून शिकू शकतो. त्यानंतर तो दुसरी गोष्ट सांगतो की ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी आहे. पेत्र हा ख्रिस्ताबरोबर होता. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलं त्या काळामध्ये ज्या दुःख सहनातून प्रभू येशू ख्रिस्त गेला ते पेत्रानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. कदाचित त्याला ही सुद्धा आठवण झाली असेल की मी त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला. आणि प्रत्येक वेळेला ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा विचार जेव्हा तो करत असेल त्यावेळेस त्याच्या अंतःकरणाला वेदना झाल्या असतील, कारण ख्रिस्ताच्या दुःखाचा तो साक्षी होता पण सहभागी नव्हता. आणि आज जगामध्ये असे अनेक लोक आहेत नाही का, की जे ख्रिस्ताच्या दुःखाचे साक्षीदार असतील परंतु आम्ही सहभागी होण्याची गरज आहे. पेत्र स्वतःविषयी सांगतो की मी ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी आहे. ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याने ख्रिस्ताचं दुःख पाहिलं, परंतु त्यानंतर सुद्धा मंडळीमध्ये सुद्धा कशा प्रकारे येशू ख्रिस्ताचे लोक, येशू ख्रिस्ताची मंडळी छळातून दुःखातून जात आहे याचा अनुभव त्याने घेतला होता. तो स्वतः दुःखामधून गेला होता. त्याच्यावर आरोप करण्यात आले, त्याला अटक करण्यात आली, त्याला बंदिवासात टाकण्यात आलं. अशा प्रकारे त्याने सर्व प्रकारच्या दुःखाचा, छळाचा अनुभव घेतला होता. आणि म्हणूनच तो म्हणतो की मी ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी आहे. कदाचित आमच्यापैकी काही जण फक्त गुड फ्रायडेला येशू ख्रिस्ताचं दुःख सहन काय आहे याच्यावर सखोल विचार करतात आणि मनन करतात. कदाचित वर्षभर ख्रिस्ताच्या दुःख सहनाची आठवण त्यांना होत नाही. होय, कदाचित प्रभुभोजनाच्या दिवशी ख्रिस्ताच्या दुःख सहनाची आम्हाला आठवण होते, परंतु ख्रिस्ताचं दुःख सहन आम्हाला दररोज आठवायला पाहिजे. कारण तो माझ्यामुळं दुःखी झाला, माझ्यामुळं तो वधस्तंभावर गेला, माझ्यामुळं त्याचा छळ करण्यात आला, बरोबर. आणि म्हणून त्याची आठवण आम्हाला नेहमी करायला पाहिजे. आम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे साक्षीदार आहोत का? आमची साक्ष काय आहे? आणि मग तिसरी गोष्ट तो सांगतो, प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी तो मी.
ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षीदार तो आहे, पण तो त्याच्यानंतर तो म्हणतो की जे प्रगट होणारं गौरव आहे, देवाचं गौरव, ख्रिस्ताचं गौरव, त्याचा मी वाटेकरी होणार आहे. ही गौरवी आशा त्याला होती. प्रभू येशूचं शिष्यांना जे अभिवचन आहे की तुम्ही माझ्याबरोबर राहाल. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये त्यानं आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं नाही का, की मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, तुमच्यासाठी जागा तयार करते. ती गौरवाची जागा आहे, ते गौरवाचं स्थान आहे. त्या ठिकाणी प्रभू आमच्यासाठी तयारी करत आहे. ख्रिस्ताचं गौरव काय आहे याची थोडीशी झलक पेत्रानं पाहिली होती. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं त्या डोंगरावर, द माउंट ऑफ ट्रान्सफिगरेशन, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं ते दिव्य भव्य गौरवी रूप पेत्रानं त्या ठिकाणी पाहिलं, त्यावेळेस तो किती घाबरला असेल नाही का. त्याने पाहिले की ख्रिस्त कसा आहे, कोण आहे खरा. तो सर्वसामान्य नाही आहे. त्याचं दैवी स्वरूप, त्याचं गौरव त्या ठिकाणी प्रगट झालं होतं. वधस्तंभावर खेळलेला जो एक चोर आहे, तो सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणाला, तू जेव्हा आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं स्वरूप काय आहे त्याने वधस्तंभावर ओळखलं, की तो अधिकाराने येणार आहे. आणि तीच आशा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे, की आज जगामध्ये कदाचित आम्ही त्रासातून, छळातून, दुःखातून जात आहोत, परंतु एक दिवस प्रभू आम्हाला त्याच्या गौरवामध्ये नेणार आहे. ज्यावेळेस एखादी व्यक्ती मरण पावते त्यावेळेस असं म्हटलं जातं, ही इज प्रमोटेड टू ग्लोरी. गौरवामध्ये त्याची बढती झाली आहे. होय, आमच्यासाठी फार सुंदर जागा आहे, ती गौरवी जागा आहे. ख्रिस्ताच्या गौरवाचे वाटेकरी आम्ही होणार आहोत, पण त्यासाठी आम्हाला या जगामध्येच तयारी करायची. मृत्यूनंतर नाही तयारी करायला वेळ. या जगामध्ये आपण जीवन जगत असताना आम्ही आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं आहे का? त्याच्या सहवासामध्ये, त्याच्या आज्ञेमध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये आपण चालत आहोत का, हा प्रश्न आहे. जर आम्ही त्याच्यामध्ये चालत आहोत तर आम्हाला त्याच्या गौरवामध्ये वाटेकरी होण्याचं आश्वासन प्रभू आम्हाला देतो. आणि पेत्राला ही खात्री होती. म्हणून स्वतःविषयी तो बोलताना काय म्हणतो, तुमचा सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी आणि प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी. आज तुम्हाला अशा प्रकारे खात्रीने सांगता येईल की तुम्ही सुद्धा त्या गौरवाचे वाटेकरी होणार आहात. आणि मग वडिलांना तो काय बोध करतो दुसऱ्या वचनात, तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा. वडिलांना तो म्हणतो की तुम्ही मेंढपाळाप्रमाणे तुम्हाला जो कळप सोपवलेला आहे त्या कळपाचं पालन करा. त्यांच्यावर अधिकार गाजवा, त्यांच्यावर सत्ता गाजवा, त्यांचा गैरफायदा घ्या, अशा प्रकारे नाही सांगितलेलं. त्यांचं पालन करा आणि प्रामुख्यानं त्यांचं आध्यात्मिक पालन पोषण करा. मंडळीमध्ये जे वडील आहेत, जे पालक आहेत, जे पुढारी आहेत, त्यांच्यावर आध्यात्मिक जबाबदारी आहे. आणि आमचे फार गैरसमज आहेत. आम्हाला असं वाटतं वडील म्हणजे ज्यांनी दानार्पण घ्यायचं, वडील म्हणजे ज्यांनी प्रभुभजन द्यायचं, वडील म्हणजे ज्यांनी कमिटी मीटिंगमध्ये बसायचं, तेवढंच आम्हाला समजतं. वडील हे कळपाची आध्यात्मिक काळजी घेणारे, पालन पोषण करणारे. ज्या प्रकारे मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो, त्या प्रकारे वडिलांनी आपल्या कळपाची काळजी घ्यावी, अशी देव आमच्याकडून अपेक्षा करतो. आणि त्या प्रकारे पेत्र वडिलांना बोध करत आहे. आज जर आम्ही वडील आहोत तर अशा प्रकारे आम्ही आध्यात्मिकरित्या आपल्या मंडळीतील लोकांची काळजी घेतो का? की फक्त लग्नाला बोलवल्यानंतर आम्ही जातो, वाढदिवसाला बोलवल्यानंतर आम्ही जातो आणि फक्त स्टेजवर जाऊन, पुलपिटवर जाऊन हार तुरे स्वीकारणं हेच आम्हाला आवडतं? आम्ही सेवा करत आहोत का? वडिलांनी कशी सेवा करावी याविषयी पेत्र या ठिकाणी सांगत आहे. तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा. हा बोध पेत्र वडिलांना करत आहे. पुढे तो म्हणतो, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्यांची देखरेख करा.
तुम्हाला आता जबाबदारी दिली आहे, तुम्ही पालक आहात, वडील आहात, एल्डर आहात, तुम्ही पुढारी आहात, म्हणून तुम्हाला जबरदस्ती नाही करायचं, परंतु संतोषानं, आनंदानं, तुम्ही मनापासून आनंदानं ही सेवा करायला पाहिजे. तो आनंद आज सेवा करताना आमच्या मनामध्ये आहे का? आमच्यामधून तो आनंद इतरांना दिसतो का, की किती आनंदानं हे सेवा करत आहेत? देवाच्या इच्छेप्रमाणे, स्वतःच्या मंडळीच्या, पालकांच्या किंवा इतर कोणाच्या इच्छेप्रमाणे नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने देखरेख करा. कळपावर देखरेख करायची आहे. फक्त रविवारी पुढे येऊन काहीतरी स्वतःला दाखवायचं हे नाही. आम्ही आपल्या कळपाची, आपल्या मंडळीतील सभासदांची दररोज काळजी घ्यायला पाहिजे. त्यांच्यावर देखरेख ठेवायला पाहिजे. त्यांचं कसं चाललं आहे, त्यांच्या काही समस्या आहेत का, त्यांची काय अडचण आहे का, त्यांना मदतीची गरज आहे का, त्यांना प्रार्थनेची गरज आहे का, त्यांना उत्तेजनाची गरज आहे का, या गोष्टीकडं वडिलांनी, पालकांनी आणि जे नेते आहेत त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आज आम्ही जर वडील असू, नेते असू, पालक असू, तर आम्ही हे करत आहोत का? आणखीन पुढे पेत्र असं म्हणतो, द्रव्य लोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. आम्ही जी सेवा करतो ती आम्हाला काहीतरी फायदा होईल, आम्हाला आर्थिक फायदा होईल, आम्हाला काहीतरी मिळेल या उद्देशाने नका करू. आम्ही उत्सुकतेने करायला पाहिजे, आनंदाने करायला पाहिजे, मनापासून करायला पाहिजे. आज अनेक मंडळांमध्ये पैशाचा गैरव्यवहार होत आहे, हे उघड सत्य आहे. अनेक मंडळांमध्ये ही समस्या आहे. कधी ट्रेजरर, कधी पालक, कधी इतर पुढारी हे पैशाचा अपहार करत आहेत, गैरव्यवहार करत आहेत. हे संपूर्ण भारतामध्ये आपल्याला हे चित्र दिसतं. आणि मग कधी कधी कोणी पकडले जातात, मग कोणी जेलमध्ये जातं. अशा प्रकारच्या सुद्धा आम्हाला बातम्या समजतात. आणि अतिशय दुःखदायक चित्र नाही का? पेत्र म्हणतो, द्रव्य लोभाने नका सेवा करू, पण उत्सुकतेने करा, मनापासून करा. आज जर मंडळीमध्ये आम्ही वडील आहोत, पालक आहोत, पुढारी आहोत, तर आम्ही कशा प्रकारे सेवा करत आहोत? पैसा मिळवणं हा आमचा उद्देश आहे का? कधी कधी काही पालक, काही पुढारी, काही सेवक अशा प्रकारचं चित्र निर्माण करतात की जर तुम्ही अशा प्रकारे पुढारी झाला तर तुम्हाला पुष्कळ पैसा मिळेल. लोकांचा अशा प्रकारे, तरुणांचा विशेषतः गैरसमज होतो की पालक झालं की माझी लाईफस्टाईल एकदम चांगली होईल, मला बंगला, गाडी आणि अनेक गोष्टी मिळतील. त्यांना असं वाटतं जर आमचे पुढारी असे आहेत तर आम्हाला सुद्धा अशाच प्रकारे मिळेल. आणि अशा प्रकारचं चुकीचं चित्र आज तरुणांसमोर, मंडळीसमोर उभं केलं जाते. आणि मग वडिलांना बोध करत असताना पुढे पेत्र म्हणतो 3ऱ्या वचनात, तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपणा करणारे नव्हे तर कळपाला कित्ते व्हा. आम्हाला अधिकार गाजवण्यासाठी निवडलेलं नाही. आपण कोणी असा, आपण पालक असा, बिशप असा, पुढारी असा, वडील असा, कोणी असा, आपल्याला धनीपणा करण्यासाठी, बॉसिंग करण्यासाठी निवडलेलं नाही आहे. आणि आज अनेक मंडळांमध्ये चित्र आम्हाला दिसतं नाही का? वडील स्वतःचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात, पालक स्वतःचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात की माझ्या हातामध्ये किती पॉवर आहे तुम्हाला माहिती आहे का, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. अत्यंत दुःखदायक चित्र आज अनेक मंडळांमध्ये पाहायला मिळतं. अधिकार गाजवण्यासाठी प्रयत्न केला जातो, धनीपणा गाजवण्यासाठी, सेवा करण्यासाठी नाही. आम्ही कळपाला कित्ता व्हावं. आमचं जीवन हे मंडळीसाठी एक उदाहरण असलं पाहिजे, मॉडेल असलं पाहिजे. चांगल्या प्रकारचा कित्ता आम्ही आहोत का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला पाहिजे. आज माझ्याकडे पाहिल्यानंतर लोकांना हे वाटेल का की मी सुद्धा येशूवर विश्वास ठेवावा, मी सुद्धा देवाची सेवा करावी, मी सुद्धा देवाच्या मार्गामध्ये चालावं, कारण हे माझे वडील, हे माझे एल्डर, हे माझे पालक, हे माझे पुढारी कशा प्रकारे देवावर प्रीती करतात आणि देवाच्या मार्गात चालतात. अशा प्रकारची आमची साक्ष आहे का? आम्ही इतरांसमोर कित्ता आहोत का? आणि आज मला दुःख या गोष्टीचं वाटतं की आम्ही आमच्या तरुणांसमोर चांगल्या प्रकारचे रोल मॉडेल्स, कित्ता तयारच केलेलं नाही. आणि म्हणून
आमचे तरुण एकतर चर्चला येत नाहीत आणि आले तरीसुद्धा त्यांना योग्य प्रकारचं रोल मॉडेल नसल्यामुळं ते प्रभूच्या सेवेमध्ये पुढे जात नाहीत. प्रभूची सेवा करायची म्हणजे फक्त पुलपिटवर जायचं किंवा समोर जायचं, लोकांसमोर काहीतरी प्रदर्शन करायचं, अशा प्रकारचं चुकीचं चित्र आज आम्ही नेत्यांनी लोकांसमोर, विशेषतः तरुणांसमोर तयार केलेलं आहे आणि अत्यंत दुःखदायक आहे. आणि जर अशा प्रकारे वडील, पालक, नेते यांनी जर सेवा केली तर पेत्र म्हणतो, मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा न कोमेजणारा हार किंवा मुकुट प्राप्त होईल. जर आम्ही प्रामाणिकपणे, विश्वासूपणे जर प्रभूची सेवा केली तर आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान असा मुकुट ठेवलेला आहे, न कोमेजणारा, सदैव चमकणारा अशा प्रकारचा हा मुकुट आमच्यासाठी प्रभूने ठेवलेला आहे आणि तो मुकुट तो आमच्या डोक्यावर ठेवणार आहे जर आम्ही विश्वासूपणे सेवा करत असू तर. आणि म्हणून आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारायचा की माझी सेवा मी कशा प्रकारे करतो? मी देवाचं भय बाळगून विश्वासूपणे सेवा करत आहे की मी लोकांना खुश करण्यासाठी सेवा करते? लोकांवर चांगलं इम्प्रेशन पडावं म्हणून मी काय करते? लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून माझी धडपड चालू आहे का, की मी येशू ख्रिस्ताला खुश करायचा प्रयत्न करत आहे? जेव्हा आम्ही विश्वासूपणे, प्रामाणिकपणे सेवा करतो तेव्हा कदाचित या जगात आम्हाला गौरव नाही मिळणार, या जगामध्ये आमचा सन्मान होणार नाही, परंतु प्रभू स्वतः आम्हाला गौरवाचा न कोमेजणारा असा हार, मुकुट आमच्यासाठी देणार आहे. आणि ती गौरवी आशा आज प्रत्येक सेवकाला आहे. आणि मग पेत्र आता तरुणांकडे वळतो. आधी तो वडिलांशी बोलतो आणि मग तरुणांना तो बोध करतो. 5वं वचन, तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. कठीण आहे नाही का? जर वडील चांगला कित्ता नसतील तर तरुण कसे त्यांच्या अधीन राहतील? जर त्यांचं जीवन जर आदर्श नसेल, जे वडील आहेत, पालक आहेत, पुढारी आहेत, त्यांचं जीवन जर चांगलं नसेल तर तरुण कशा प्रकारे त्यांच्या अधीन होतील बरं? आणि म्हणून हे मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. परंतु पेत्र तरुणांना हे सांगतो की तुम्ही वडिलांच्या अधीन राहा. आणि कदाचित आज या आधुनिक युगात हे तरुणांना स्वीकारणं कठीण आहे. अधीन राहायचं नाही आवडत, आम्हाला बॉसिंग करायला आवडतं, आम्हाला अधिकार गाजवायला, रुबाब करायला, इतरांसमोर पुढं जाण्यासाठी आपल्याला ते आवडतं. आणि जगामध्ये कदाचित अशा प्रकारचं चित्र आहे. मी आणि माझा भाऊ पीटर टेनिस मॅच पाहत होतो आणि अल्कराज नावाचा एक स्पेनचा जो यावर्षी विम्बल्डन चॅम्पियन झाला, 21 वर्षाचा तरुण. आणि पीटर मला असं म्हटलं, मला आवडत नाही कारण तो फार अरोगंट आहे, फार गर्विष्ठ आहे. त्याच्या एकंदर हावभावावरून तो दाखवतो की तो किती गर्विष्ठ आहे. ज्यावेळेस तो जिंकतो त्यावेळेस तो ओरडतो आणि जणू काय पुढच्याला एकदम कमी लेखतो. आणि अशाच प्रकारची प्रवृत्ती आम्ही दाखवावी असं स्पोर्ट्स फील्डमध्ये, खेळाच्या क्षेत्रामध्ये बिंबवलं जात आहे. आणि अशा प्रकारे करणारे हिरो होतात की पहा मी कसा जिंकलो, मी कसा ग्रेट आहे. अशा प्रकारे दुसऱ्या खेळाडूंना कमी लेखणं, त्यांच्यावर दबाव आणणं आणि त्यांना हरवणं ही एक फार चांगली कला आहे असं समजलं जातं. आणि अशा प्रकारचे आदर्श आज तरुणांसमोर आहेत. परंतु पेत्र त्यांना सांगतो, तुम्ही वडिलांच्या अधीन राहा. मंडळीमध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या अधीन तुम्ही राहायला शिकलं पाहिजे. आणि ती अधीनता आम्हाला ख्रिस्तापासून शिकायची आहे. तो सुद्धा पित्याच्या अधीन राहिला. पुढे पेत्र तरुणांना सांगतो, तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा. तरुणांसाठी फार कठीण आहे नाही का? नम्र राहा, एकमेकांची सेवा करा. दुसऱ्यांनी आपली सेवा करावी अशी आमची इच्छा असते. मी का दुसऱ्याची सेवा करू? ही फार चांगली गोष्ट आहे की बहुतेक मंडळांमध्ये, अनेक मंडळांमध्ये जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाची व्यवस्था पाहणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, शारीरिक गोष्टी ज्या करायच्या त्यासाठी तरुणांचा उपयोग करून घेतला जातो कारण त्यांच्यामध्ये शक्ती आहे. परंतु हे करत असताना आम्ही एकमेकांची सेवा करत आहोत हा भाव त्यांच्या मनामध्ये आहे का हे समजणं महत्त्वाचं आहे. त्या वृत्तीनं, त्या प्रवृत्तीनं
आम्ही सेवा करत आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. की मी नम्र राहून दुसऱ्याची सेवा करत आहे का, की मी स्वतःचा अधिकार गाजवण्यासाठी मला काहीतरी अजून मिळेल या सुप्त इच्छेनं तर मी मंडळीमध्ये सेवा करत नाही ना, हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारावा लागेल. आणि मग शेवटी एक प्रिन्सिपल, एक तत्व पेत्र सांगतो, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. हा देवाचा स्वभाव आहे. जर तुम्ही स्वतःला गर्विष्ठ केलं तर देव तुम्हाला विरोध करणार आहे. आणि देवानं जर विरोध केला तर या जगामध्ये आम्हाला कोण वाचू शकेल बरं. आणि म्हणून आम्हाला नम्र राहण्याची गरज आहे. कारण जे लीन आहेत, नम्र आहेत, त्यांच्यावर देव कृपा करतो. आणि म्हणून आम्हाला स्वतःसाठी लीन असणं, नम्र असणं फार महत्त्वाचं आहे. कारण देवाच्या कृपेचा अनुभव मग आम्हाला येतो. मग जे सेवेमध्ये पुढे पुढे जातात त्यांना याचा अनुभव अधिक येतो. ते नेहमी सांगतात की देवाच्या कृपेमुळे हे आहे. माझ्या स्वतःमध्ये फार मोठ्या गोष्टी आहेत असं नाही, पण ती देवाची कृपा आहे. आणि जितकं तुम्ही प्रभूमध्ये पुढे जाता, जितकं तुम्ही प्रभूची प्रामाणिकपणे, विश्वासपणे सेवा करता, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की मी जे काही करत आहे ते देवाच्या कृपेमुळे. माझ्यामध्ये शक्ती नाही, माझ्यामध्ये सामर्थ्य नाही, मी तर अशक्त आहे, परंतु देवाची कृपा माझ्यामध्ये कार्य करते. देवाची कृपा माझ्या अशक्तपणामध्ये मला सामर्थ्य देते. आमचा हा अनुभव आहे का? तरुणांचा हा अनुभव आहे का? वडिलांचा हा अनुभव आहे का? पालकांचा अनुभव आहे का? आम्ही जर पुढारी आहोत, आमचा हा अनुभव आहे का? देवाच्या समोर आपण नम्र होऊया आणि त्याच्या कृपेचा अनुभव आपण घेऊया. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी, तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी तू आम्हाला तुझी कृपा पुरवलीस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. प्रभू, जे काही तू आम्हाला दाखवलं आहेस, प्रगट केलं आहेस, ते आम्ही समजून घ्यावं, त्या प्रकारे आम्ही आचरण करावं, यासाठी आम्हा प्रत्येकांना तुझी कृपा तू पुरव. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, संकटात आहेत, आजारी आहेत, प्रभू तू त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी कृपा, शांती याचा अनुभव त्यांना त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव, त्यांना तुझी कृपा पुरव आणि त्यांचं प्रत्येक येणारा दिवस, प्रत्येक वर्ष हे त्यांच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन येणारं वर्ष होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. आज आम्ही मणिपूर, पॅलेस्टाईन, इस्रायल, युक्रेन आणि अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे प्रभुदेवा, त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. तू दया कर, कृपा कर. जो काही विध्वंस, हिंसाचार होत आहे तो थांबू दे प्रभुदेवा. तुझी शांती त्या ठिकाणी निर्माण कर. या सर्व लोकांचं संरक्षण कर, त्यांच्या गरजा तू पूर्ण कर. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा. तुझ्या मार्गात चालण्यास, तुझी स्तुती करण्यास, तुझं गौरव करण्यास आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो, म्हणतोय आमेन. प्रियजन हो, आजच्या संदेशामधून प्रभू आपल्याशी बोलला, आपल्याला आशीर्वाद मिळाला. चला त्यावर मनन करत राहू, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. आता प्रभू भोजनामध्ये भाग घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस.
आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर
त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया.
हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली वर तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. मग ही उपासनेची लिंक आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना पाठवता येईल आणि आपल्या उपासनेमध्ये आपण भाग घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. अवश्य आमच्याशी संपर्क करा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.